आज आपणास खव्याच्या पोळीची रेसिपी शिकायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाव किलो खवा घ्यायचा आहे. पाव किलो खवा घेऊन गॅस पेटवायचा आणि गॅसवर पाव किलो खवा आणि पाव किलो साखर मिसळून असा खवा पुरणासारखा घट्ट करून घ्यायचा. नंतर आपणास 2 कपाने मैदा घ्यायचा आणि थोडंसं मीठ वगैरे टाकायचं. मीठ टाकून आपण असा पिठाचा उंडा वगैरे बनवायचा. पिठाचा उंडा बनवल्याच्या नंतर आपणास असा याचा उंडा बनवून पुरणाच्या पोळीसारखा अशी पोळी वगैरे लाटून घ्यायची. आपलं खव्याची पोळी लाटून घ्यायची. लाटल्याच्या नंतर आपणास गॅस वगैरे पेटवायचा. त्याच्यावर तावा वगैरे ठेवायचा. तावा ठेवून आपला तावा गरम झाला की नाही हे पाहायचं. ज्याला पुरण वगैरे जमत नसेल, महाराष्ट्रीयन पुरणाच्या पोळीसारखीच खव्याची पोळी बनत असती. त्याच्यासाठी आपल्याला आधी थोडंसं पीठ टाकून हे गरम झाला का तावा पाहण्यासाठी हे करायचं. खव्याचं हे सारण भाजलेलं आपण त्या उंड्यामध्ये भरून आपण पुरणाच्या पोळीसारखी अशी पोळी लाटायची. पोळी लाटून तावा वगैरे गरम झाल्या की नाही पाहायचं. आपला तावा गरम झालेला आहे. मग आपण ही पोळी अशी टाकायची. पोळी खरपूस भाजू द्यायची. छान अशी पोळी भाजू द्यायची. थोडी गॅसची फ्लेम लहान करायची आणि वरून असं मस्त तूप टाकायचं. छान असं तूप टाकायचं. मैद्याची खव्याची पोळी आणि गॅसची फ्लेम बंद करायची. ही आपली खव्याची पोळी झालेली आहे तयार. आणि हे दूध आहे. दुधामध्ये थोडंसं तूप वगैरे टाकायचं आणि आपलं हे सांबार आहे आणि भात आणि हिरव्या टमाट्याची भाजी तोंडी लावण्यासाठी आपली खव्याची पोळी तयार झालेली आहे. आपण गरम गरम दुधासोबत तुपासोबत पोळी सर्व करू शकता. अशी पोळी ठेवायची. छान आपली पोळी झालेली आहे. आपण मस्त जेवण वगैरे करायचं. गरम गरम तूप असं लागलं तर याच्यामधून पोळीला असं चमच्यातनं तूप मधातून लावून खायचं.